नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 7-8 महिने ज्या जरांगे पाटलांचं आंदोलन, उपोषण, मग गावबंदी असेल, रास्ता रोको आंदोलन असेल, मोर्चे असतील किंवा राजकीय पक्षांना अगदी प्रवासबंदी असेल, अशा अनेक प्रकारच्या या आंदोलनातून संघर्ष निर्माण झाला. अनेक ठिकाणी हिंसा झाल्या, अनेक ठिकाणी जाळपोळी झाल्या. जातीमध्ये अक्षरशः भांडणं होण्याची वेळसुद्धा आली होती. वेगवेगळ्या माध्यमातून लोक एकमेकांना टार्गेट करत होते. अगदी राजकीय नेत्यांना सुद्धा या मराठा आंदोलकांनी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्यास सुरुवात केली होती. मग आता समोर लोकसभेचं इलेक्शन होतं. 10% रिझर्वेशन राज्य सरकारने तर देऊन टाकलं, पण मनोज जरांगे पाटलांना हे सगळं मान्य नव्हतं. त्यांना आरक्षण मिळण्यापेक्षा त्यांचं उपोषण आंदोलन हे सुरू असलं म्हणजे या आंदोलनजीवी लोकांना आरक्षणापेक्षा यांची प्रसिद्धी, यांचं आंदोलन आणि यांचा टेम्पो या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आंदोलन, आरक्षण संपलं, विषय संपला, उद्या यांना कोण विचारणार, या एका मानसिकतेने हे ग्रसित झालेले असतात की आंदोलन संपलं, आरक्षण लोकांना मिळालं, लोकांना लाभ मिळाला, आपलं काय. म्हणून हे लोक नेहमी आंदोलन झालं, उपोषण झालं, अशा गोष्टी ताणत असतात. पण SITची स्थापना झाली. त्यातून मग मनोज जरांगे त्यांनी U-टर्न घेतला आणि मग आता म्हणायला लागले की नाही, आम्ही आता लोकसभेला गावागावातून इतके लोक उमेद करू. आयडिया काढली, कुणीतरी आयडिया दिली, ती आयडिया त्यांना सक्सेस करता आली नाही. नंतर म्हणे एका लोकसभा मतदारसंघातून एकच अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा. खरं तर ही आयडिया त्यांच्या दृष्टीने खूप चांगली होती. त्यांनी खरं तर या सगळ्या गोष्टी आजमावायला काय हरकत नव्हती. 48 मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आणि 48 मतदारसंघामध्ये 48 लोक अपक्ष आणि त्याला संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा जर दिला असता तर कदाचित राज्यामध्ये काही चमत्कारसुद्धा घडला असता. 48च्या 48 लोक महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचे निवडून पण आले असते. जरांगे पाटलांना खरं तर लोकसभेच्या या इलेक्शनमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं. कारण जे काही 50%च्या वरतीचं जे काही मंजुरी असेल किंवा 50%चा रेशो असेल, हा केंद्राच्या संबंधित आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या संबंधित आहे. याच्यासाठी केंद्राने मंजुरी दिली पाहिजे, केंद्राने कायदा केला पाहिजे, सुप्रीम कोर्टाने त्याला मंजुरी दिली पाहिजे. याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी खरं तर लोकसभेच्या जागाच लढवायला पाहिजे होत्या किंवा स्वतः निवडणूक लढायला पाहिजे होती. पण तसं ते करताना आपल्याला काही दिसले नाही. नंतर कुठंतरी संभाजीनगरमध्ये काहीतरी कार्यकर्त्यांच्या मारामाऱ्या झाल्या. त्याच्यामध्ये कुठल्या तरी कार्यकर्त्याला या मनोज जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी मारझोड केली. त्याच्यात तो गंभीर जखमी झाला. आता मनोज जरांगेने पाहिलं, पूर्वीच आपल्यावर दुनियाभरचे गुन्हे दाखल झाले, त्याच्यात SITची चौकशी आपल्या विरोधात चालू आहे. आणि मग यातही या अशा राजकीय प्रकारच्या जर भानगडी आपल्या पाठीमागं लागला तर आपलं काही आता खरं दिसत नाही. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या या सगळ्या पर्वामधून किंवा निवडणुकीच्या या सगळ्या धामधुमीतून आपला काढता पाय घेतला
आणि सांगून टाकलं, बाबांनो आपल्याला लोकसभा काही लढवायची नाही, आपल्याला लोकसभेचं काही निवडणूकही करायची नाही, कोणाला पाठिंबा द्यायचा नाही, कुठं आपल्याला उमेदवार पण उभे करायचे नाही, आपल्याला ही झंझट नको. आणि त्यांनी तो लोकसभेच्या निवडणुकीमधून काढता पाय घेतला आणि आता सांगून टाकलं, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून यायचं त्याला आणायचं त्याला निवडून आणा. मी काय कोणाला पाठिंबा देणार नाही, माझा कोणाला पाठिंबा नाही, माझा फोटोसुद्धा कोणी वापरायचा नाही आणि माझ्या नावाचा कोणी गैरवापर करायचा नाही, अशी तंबी पण देऊन टाकली. खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या सावलीजवळसुद्धा राजकीय पक्ष उभं राहायला तयार नाही. आता मनोज जरांगे पाटील जर म्हणत असतील तर माझा फोटो लावू नका, माझं नाव वापरू नका, हे सांगण्याची कोणाला गरजच नाही. मनोज जरांगे पाटलांचा फोटो कोणी लावणारच नाही. आता ह्या सगळ्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जो पक्ष आहे हा मनोज जरांगे पाटलांना उत्तेजन देत होता, ऊर्जा देत होता. ते रोहित पवार झालं, सुप्रियाताई सुळे झालं किंवा राष्ट्रवादीचे काही सर्वा शरदचंद्र पवार असतील, हे सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं नावसुद्धा घ्यायला तयार नाही. कारण निवडणूक ही कुठल्या एका समाजाच्या निवड कुठल्या तरी एका समाजाच्या मतदानावर अवलंबून नसते किंवा उमेदवार केवळ एका समाजाच्या मतांवर निवडून येत नसतो. मतदारसंघामध्ये अनेक जाती धर्मातील लोकांचे मतं असतात आणि एकाच जातीवर जर लोक निवडून आले असते तर कोणाला कोणाच्या घरी जायची गरज आली नसती. हे मनोज जरांगे पाटलांना जरी माहीत नसेल तरी पण हे शरद पवारांना माहिती आहे, हे काँग्रेसच्या नेत्यांना माहिती आहे, हे उद्धव ठाकरेंना पण माहिती आहे. त्यामुळं आपण जर म्हटलं की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाजाची लोक फक्त मराठा उमेदवारांना मतं देणार आणि त्यांना ओबीसींची गरज नाही, ओबीसींच्या उमेदवारांना ते मतं देणार नाही, तर असं होत नाही. मराठा समाजाच्या लोकांना ओबीसींच्या मतांची गरज आहे, तशी ओबीसीच्या लोकांना सुद्धा मराठा समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांच्या मतांची गरज असते. एकमेकांची मतं घेऊनच हे राज्यामध्ये निवडणुका सक्सेस करू शकतात, अन्यथा हे निवडून येऊ शकत नाही. वेगळाच असा कुठला तरी निर्णय लागू शकतो, त्याच्यामध्ये सामाजिक सलोखासुद्धा खराब होऊ शकतो. त्यामुळं सध्याची परिस्थिती पाहता मनोज जरांगे पाटलांच्या जवळ अगदी मनोज जरांगे पाटलांच्या सावली शेजारीसुद्धा राजकीय पक्ष थांबत नाही. कारण प्रत्येक मराठा उमेदवाराला सुद्धा ओबीसीचे मतं पाहिजे, एस टी पाहिजे, धनगर पाहिजे, माळी पाहिजे, अन्य इतर मागासवर्गीयांचे मतांची गरज असते, मुसलमानांच्या मतांची गरज असते. आणि फक्त जातीयवाद आणि आम्ही मराठा, आम्ही 1,00,000 मराठा, आम्ही दुनिया मराठा अशा म्हणणाऱ्यांच्या भूमिकांशी हे राजकीय पक्ष कधीच संगनमत करत नाही. त्यांना प्रत्येक जाती धर्माचे लोकांची मतं लागतात. ते स्वतःच्या जातीला कमी लेखतील, दुसऱ्याच्या जातीला उचलून धरतील. राजकारणी आहे आणि राजकारणी हे मनोज जरांगे पाटलांना अजून समजलेच नाही. मनोज जरांगे पाटलांना असं वाटलं का मी म्हणजे महाराष्ट्र, मी म्हणजे मराठा, मी म्हणजे सगळं विधानसभा लोकसभा आणि मी म्हणाल त्याला पंतप्रधान करणार, मी म्हणाल त्याला मुख्यमंत्री करणार. मनोज जरांगे पाटलांना अजून शरद पवार समजले नाही, उद्धव ठाकरे पण समजले नाही, न राहुल गांधी, न फडणवीस आणि न शिंदे, न अजित पवार. या सगळ्या राजकारण्यांना समजायला मनोज जरांगे पाटलांना अजून बरेच दिवस द्यावा लागतील. कारण राजकारण वेगळं
आंदोलन वेगळं, आरक्षण वेगळं. त्याच्यासाठी भावनिक होऊन इमोशनल लोकांना करून लोकांना, लाभार्थ्यांना, गोरगरिबांना एक तुम्ही लाभाची किंवा लोकांना, लाभार्थ्यांना, गोरगरिबांना जर सांगितलं की नाही तुमच्या लोकांना, लेकरांना हे आरक्षण पाहिजे, तुमचे इतके पैसे वाचतील, गव्हर्नमेंट दुसऱ्या जातींना हे देते, तर लोक तुमच्याबरोबर येतात. काही दिवस येतात. त्या आंदोलनाचा किंवा त्या उपोषणाचा एक बहर असतो आणि काही वेळेस आंदोलन उपोषण फसतं, काही वेळेस ते योग्य मार्गाने जातं, लोकांचा त्यातून काही फायदा होतो, काही वेळेस तोटा पण होतो. पण ज्या वेळेस तुमच्याबरोबर ज्या वेळेस जास्तची लोक असतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आंदोलनाचा योग्य तो वापर, योग्य तो उपयोग करून घ्यायचा असतो आणि त्याला वेळीच वेगळं वळण न लागता आपल्या समाजाचा फायदा कसा होईल या सगळ्या गोष्टी स्थिर करण्यासाठीच आंदोलकांनी सुद्धा जास्त ताणवायची गरज नसते. पण मनोज जरांगे पाटलांना ह्या सगळ्या गोष्टी समजल्या नाही. अतिशय चांगल्या प्रकारे आंदोलन, उपोषण, त्यातून लोकांचा फायदा, 10% रिझर्वेशन मिळालं होतं, श्रेय घेण्याची गरज होती. पण मी सागर बांगल्यावर येतो, तिथंच गोळ्या घाल, धुन्या कर हे बोलून मनोज जरांगेंनी आपल्या सगळ्या या काही 5-7 महिन्याची जी मेहनत आहे ती पाण्यात घातली आणि मग आता याच्या त्याच्या पाठीमागं हिंडून मी हे करतो ते करतो. कोणी तुमच्या पाठीमागं येणार नाही. हजारोच्या संख्येने तुमच्या पाठीमागं गाड्या होत्या, शेकडोने तुमच्यावर JCPने लोक फुलं टाकत होते. एक गाडी तुमच्या बरोबर नाही, एक JCP तुमच्या जवळ उभा राहत नाही, कोणी फुलसुद्धा लांबून मारत नाही. त्यामुळं ज्याने त्याने ज्याची त्याची कॅपॅसिटी, क्षमता ओळखून वागलं पाहिजे. आणि समाजामध्ये जे काही देणगीदार असतात हे 12 महिने आणि 24 तास देणगीदार नसतात. एक वेळ असते, ते सुद्धा देणगी देण्याची. हे रोज उठून देणगी देत नाही, रोज उठून दान करायला ते काय मोकळे नाही. प्रत्येक जणाला पोट असतं, प्रत्येक जणाला प्रपंच असतो. लाखो रुपयाची लोकांनी या आंदोलनासाठी देणगी दिली असेल, पण ती एक काळ वेळ असेल. आता तुम्ही 5 रुपये मागितले तरी तुम्हाला 5 रुपये सुद्धा कोणी देणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ज्या वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय लाटायची वेळ होती त्यावेळेस तुम्ही ते लाटलं नाही. आणि आज बाकी म्हणायचं नाही आम्हाला विधानसभेची आता आम्ही लढणार आहे, आम्ही लोकसभा सोडून दिली, आपलं काम तर खरं तर विधानसभा आहे. विधानसभेमध्ये उद्या शरद पवारांना सत्ता मिळाली तर किंवा उद्धव ठाकरेंना मिळाली, तुमच्या मते फडणवीसचा पराभव पण झाला आणि इथं जर सगळी सत्ता परत महाविकास आघाडीची आली तरी ते तुम्हाला मराठा समाजाचं हे आरक्षण ओबीसीतून देऊ शकत नाही आणि कधीच देऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. याच्यासाठी तुम्हाला केंद्राकडेच जावं लागेल, केंद्राच्याच सत्तेच्या पाया पडावं लागेल आणि त्यांच्याकडूनच कायद्यामध्ये काय बदल होईल तो बदल होईल. शिवाय ह्या कायद्याची मंजुरी सुप्रीम कोर्टाकडून घ्यावं लागेल. सुप्रीम कोर्ट 50% वरती जर काही करायला तयार असेल तर होईल, अन्यथा ओबीसीतून मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळणार नाही. हे जर मनोज जरांगे पाटलांना जर पटलं असेल तर मनोज जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टीचा 10%च्या रिझर्वेशनचा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सांगायला पाहिजे. कारण हे सुद्धा मिळणं अतिशय अवघड होतं. हेच यातून आपल्याला स्पष्ट करायचे. बाकी मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर किंवा सावलीजवळ सुद्धा राजकीय पक्ष आता ह्या निवडणूक काळामध्ये थांबणार नाही. कारण अशा आक्रमक आणि
फक्तच आपल्या समाजासाठी किंवा जातीजातीमध्ये भांडणं लावणाऱ्यासारख्या अशा लोकांजवळ राजकीय पक्ष थांबत नाही. त्यांना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांची मतं पाहिजे असतात. सध्या मीडियासुद्धा मनोज जरांगे पाटलांना दाखवत नाही, कारण TRPच नाही. सातत्याने मनोज जरांगे पाटलांचा अक्षरशः मनोज जरांगे पाटील थुंकले, मनोज जरांगे पाटील इकडं गेले, मनोज जरांगे पाटील खाली पडले, झोपले, वाकले, पाणी प्याले, हे बातम्या दाखवणारे चाटुकार पत्रकार सुद्धा आता मनोज जरांगे पाटलांना दाखवत नाही, कारण त्यांना दाखवून त्यातून काही फायदा होत नाही. हेच आपल्याला यातून स्पष्ट करायचे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.